नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, ती माझी कुणी नाही, मी तिला ओळखतही नाही. अगदी तुमच्यापैकी बहुतांशी लोकांनी काय किंबहुना सर्वांनीच कुणीच तिला पाहिलं नसेल. पण तिची कहाणी आपल्यापैकी प्रत्येकाच्या काळजाला घरं पाडल्याशिवाय राहणार नाही. ती ज्या परिस्थितीतून जात होती तशी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या प्रत्येक घराघरात आहे. अशा शेकडो हजारो उपवर मुली महाराष्ट्रातल्या गावागावात आज आहेत. त्यांच्यासाठीच आजचा हा कार्यक्रम. लातूरच्या भिसे वाघोली म्हणजे खरं तर नकाशावर न दिसणारं असं एक छोटंसं गाव. त्या गावातल्या मोहिनी भिसेनं गळफास लावून आत्महत्या केली. कशासाठी? तर लग्नासाठी 5 लाखाचा हुंडा देण्याची आईवडिलांची ऐपत नव्हती म्हणून. एकीकडे आम्ही वुमन अचिव्हर्सच्या कहाण्या तुम्हाला दाखवतो आणि दुसरीकडे वडिलांना हुंडा देता येत नाही म्हणून एक तरुणी गळफास लावून आनंदानं मरण पत्करते आणि लिहिते, पप्पा मी हे सगळं अत्यंत आनंदानं करते. मला आनंद होईल की मी तुमचे लग्नाचे पैसे वाचवले. पप्पा, कुणी हुंडा का हो मागतो? ही प्रथा आपण मोडली पाहिजे. मुलीच्या बापानंच का झुकायचं? आणि म्हणूनच मी आत्महत्या करते. असं पत्र लिहून त्या मोहिनीनं जगाचा निरोप घेतला. मी मेल्यावर दिवसाचं गोडाचं जेवण, वर्षश्राद्ध देखील घालू नका असं सांगायला ती विसरली नाही. प्रेक्षको, जे हात हळदीनं पिवळे होणार होते ते हात कायमचे पारखे झाले. ज्या गळ्यात मंगळसूत्र पडणार होतं त्याच गळ्यात तिनं फास आवळून घेतला. ज्या पायानं मेहंदी लागणार होती तेच पाय मृत्यूच्या वाटेनं निघून गेले. प्रश्न केवळ दुष्काळाचा नाही किंवा नापिकीचा नाही, तर हुंड्यासारख्या सामाजिक प्रथेनं काय भयानक परिस्थिती करून ठेवली आहे याचा आहे. अगदी दुष्काळग्रस्त भागात देखील हुंड्याची ही प्रथा म्हणजे खरं तर गवता आड लपून बसलेला नाग आहे. हा नाग कधी डसेल आणि मोहिनीसारख्यांचा बळी जाईल हे सांगता येत नाही. जी अवस्था मोहिनीची आहे ना, तीच अवस्था नांदेडच्या सतीश कदमची. बहिणीचा झालेला साखरपुडा आणि सासरच्यांनी हुंड्यापोटी 3 लाख रुपये देखील घेतले. मात्र आणखीन 2 लाख रुपये हुंड्याची मागणी पूर्ण करता येत नाही म्हणून मुलाकडच्यांनी सोयरीक तोडली. खचलेल्या सतीशनं मग विहीरच जवळ केली, उडी घेऊन आत्महत्या केली. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या या 2 वेगवेगळ्या घटना, पण हुंड्याच्या प्रथेनं या अवघड परिस्थितीत देखील आयुष्य कशी उद्ध्वस्त होत आहेत हेच दाखवत आहे. आता प्रेक्षको, लग्नाचा मौसम सुरू झालाय. मुलाचे कपडे, नातेवाईकाचे मानपान, मुलीच्या अंगावरचे दागिने, लग्नाचा खर्च अशा वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. मात्र जी वेळ मोहिनी भिसेवर, सतीश कदमवर आली ना, ती इतर कुणावरही येऊ नये यासाठीच आजची ही खास रोकटोक चर्चा. दुष्काळानं छळलं, हुंड्यानं मारलं. दुष्काळानं छळलं, हुंड्यानं मारलं. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. पप्पा, मी कधीही असा विचार केला नव्हता की मला असं करावं लागेल. पण कोणतंही स्थळ आलं की पहिल्यांदा तर हुंडा किती देणार हा विचार असतो. आणि पप्पा, मी हे सगळं आनंदानं करत आहे. मला आनंद होईल की मी तुमचे पैसे लग्नाला लागणार आहेत ते मी वाचवले. पप्पा, कुणीही हुंडा का मागतो? ही प्रथा मोडली पाहिजे. मुलीच्या बापानंच का झुकायचं? म्हणून मी आत्महत्या करत आहे. आणि मी मेल्यावर तुम्ही दिवसाचं गोड जेवण, मासिक, वर्षश्राद्ध घालू नका. मोहिनी भिसे या 18 वर्षांच्या तरुणीनं आपल्या हतबल शेतकरी बापाला लिहिलेलं हे अखेरचं पत्र. वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून या लाडक्या लेकीनं गळफास लावून जीवनयात्रा संपवून टाकली. लातूरच्या भिसे वाघोली गावातल्या या आत्महत्येनं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. 12वीत शिकणाऱ्या मोहिनीसाठी स्थळं येत होती. मात्र प्रत्येक जण 4 ते 5 लाख रुपयांचा हुंडा मागत होते. तिचे वडील पांडुरंग भिसे हे पिग्मी एजंट. जेमतेम 1 एकर शेती. पण दुष्काळामुळे शेतात काहीच उगवलं नाही.
मुलीच्या लग्नासाठी शेत विकण्याचा निर्णय भिसे कुटुंबानं घेतला. आपल्या लग्नासाठी सुरू असलेली आई वडिलांची घालमेल तिला पाहवली नाही आणि तिनं स्वतःचं जीवनच संपवलं. 2-3 ठिकाणी पाहुणे आले, 4 लाख द्या 5 लाख द्या म्हणायचे. आमची परिस्थिती नव्हती, आम्ही मोडायचं पुन्हा बघू म्हणायचं. आम्ही दोघं सकाळी बोललाव, तिनं ऐकलं काय की मी म्हणलं आपलं काय भिऊ जा, शेत सुद्धा आपण इकू, एकर बरं आहे आम्हाला शेत. तीच ऐकलं माझ्या लेकरानं, गेलं लेकरू माझं. दुष्काळ आणि नापिकीमुळे तडफडणाऱ्या शेतकऱ्यांना आता मुलींच्या लग्नासाठी हुंडा जमवणं देखील अशक्य होऊन बसलंय. हुंडा प्रथेचं भयाण वास्तव मोहिनीच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा समोर आलंय. बिचारी मोहिनी तर गेली, पण तिच्यासारख्या हजारो मोहिनी दुष्काळग्रस्त भागात बापाच्या काळजावरचा दगड बनल्यात. त्यांना वाचवण्यासाठी गरज आहे ती समाजमन बदलण्याची, हुंड्याची प्रथा कायमची हद्दपार करण्याची. शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर. दुष्काळानं छळलं, हुंड्यानं मारलं. प्रेक्षक हृदय पिळवटून टाकणारा हा सगळा रिपोर्ट आपण पाहिलात आणि याच विषयावर आज आम्ही कार्यक्रम करायचं ठरवलं. याचं कारण अशा शेकडो मोहिनी आणि असे शेकडो सतीश कदम आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं विशेषतः दुष्काळ पसरलेला आहे तिथं आत्ता तडफडत जगतायत. कुठेतरी त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे आणि किंबहुना मोहिनी आणि सतीशशी ज्यांचा काहीही संबंध नव्हता अशा तुम्हा आम्हा सर्वांसाठीच या कार्यक्रमासाठी आपण आज विशेष आमंत्रित केले ते म्हणजे मकरंद अनासपुरे. मकरंद अनासपुरे हे केवळ उत्तम अभिनेते नाहीत, तर त्याहीपेक्षा एक अत्यंत सामाजिक भान असणारे आणि सामाजिक प्रश्नांसाठी कळवळा असताना नाम फाउंडेशनद्वारे दुष्काळावर मात करावी किंवा सामुदायिक लग्न त्या भागात व्हावीत याकरता प्रयत्न करणारे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांना या कार्यक्रमात आमंत्रित केले. आपल्या बरोबर आहेत मराठवाड्यातून मुंबईकडे आलेले आणि मुंबईत स्थिरावलेले मराठवाड्याच्या प्रश्नांची अत्यंत बारकाईने जाण असणारे पत्रकार सोपान बोंगाणे. आपल्याबरोबर आहेत लातूरचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांचा या संपूर्ण दुष्काळ आणि दुष्काळातून वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम घडतायत अशा घटनांचा अतिशय चांगला अभ्यास आहे असे महारुद्र मंगनाळे देखील आपल्या बरोबर आहेत. आणि आपल्या बरोबर आहेत अवघ्या 72 तासापूर्वी जिने आपली जीवनयात्रा संपवली त्या मोहिनीचे चुलत बंधू पद्माकर भिसे. या सर्वांसोबत आपण या घडलेल्या घटनेबद्दल बोलणार आहोत. या घटनेमागची कारणं आणि त्याहीपेक्षा त्या कारणांचा शोध घेतल्यानंतर आपण या परिस्थितीत वैयक्तिक हे कार्यक्रम बघणारे आपण आपल्या डायनिंग टेबलवर जेवत असाल, कोणी नुसतेच कार्यक्रम बघत असाल, आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्याकरता हा कार्यक्रम आपण आत्ता करतोय. पद्माकर भिसे, मला कल्पना आहे तुमच्यावरची ही काय परिस्थिती आहे ती, पण आज 72 तास उलटून गेल्यानंतर इतक्या कमी वेळात आपण स्वतःला सावरून या कार्यक्रमात पुढची मोहिनी होऊ नये याकरता जे सामील होत आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. मला सांगा, आपली आणि मोहिनीची जी भेट झाली शेवटची किंवा आपण जे मोहिनीला ओळखत होतात त्यात इतकी घालमेल तिच्या जीवाची आपल्या आईवडिलांची चाललेली ही कधी दिसली होती? हां, ते 2 वर्षापासून मी म्हणजे परवाच्या दिवशी भेटलो होतो आणि घरी पण गेलो होतो. तर त्यावेळेस त्यांची चर्चा चालू होती लग्नाची आणि 2 वर्षापासून लग्न म्हणजे पाहुणे यायचे जायचे आणि अशामध्ये लग्न जमत नव्हतं. कारण हुंड्याची प्रथा चालू असल्यामुळं हुंडा मागणी थांबत नाही आणि परिस्थिती असं वाईट असल्यामुळं हुंडा देण्याची ऐपत नव्हती आणि त्यातूनच दुष्काळ परिस्थितीमुळं 2 वर्ष पेरल्याला उगवलं पण नाही आणि त्यातल्या त्यात या वर्षी तर जूनला 2 वेळेस आमच्या चुलत्यांनी जमीन पेरली
पण सोयाबीन उगवलं नाही आणि आता रब्बीला पण पेरलं तर उगवलं नाही. मग यातून पर्यायी मार्ग म्हणून जमीन विकण्याचा निर्णय चालू होता चुलत्यांचा. हा संवाद बहिणीच्या कानावर पडला आणि हा संवाद बहिणीच्या कानावर ज्यावेळेस पडला त्यावेळेस तिच्या लक्षात असं आलं की बाबा आपल्या वडिलांना अगोदरच 44 आर जमीन आहे आणि ती पण जिरायत. ती जर आज रोजी वडिलांनी आपल्या लग्नासाठी विकली तर आपल्याला एक लहान भाऊ आहे, बहीण आहे आणि 44 आर जमीन असताना ही परिस्थिती आहे. ही जर कायमस्वरूपी विकली गेली तर आपला लहान भावाचं जीवन, पुढचं आयुष्य, त्याचं शिक्षण, त्याचं अजून तर बालपण आहे पण त्याचं पुढचं शिक्षण, परत आईवडिलांचं म्हातारपण, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि तिनं असं म्हणजे स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे चिठ्ठीमध्ये किंवा माझ्या लग्नाचा जो खर्च करणार आहात तुम्ही जमीन विकून किंवा हे बाकीच्या ज्या गोष्टी करणार आहात तो टाळताय आणि ह्या गोष्टीमधून काहीतरी एक तरुण पिढीला म्हणा किंवा आता अजून दुसऱ्या कोणी मोहिनी असतील अशा मोहिनींना हुंड्यासाठी जे त्रास होणार आहे ते होऊ नये यासाठी मी माझी जीवनयात्रा संपवतो आहे असं शेवटचं त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मकरंद अनासपुरे, आपल्याकडे हुंडा हा कायद्यानं गुन्हा मानला गेलेला आहे, त्याला कठोर अशी शिक्षा आहे, तरी देखील समाजामधून हुंड्याच्या प्रथेचं उच्चाटन झालेलं दिसत नाही. हा भाग क्रमांक 1. तर दुसरं, दुष्काळ, जिथं तुमच्याच अंगावर काही नाही तिथं ज्याच्या कमरेला देखील काही नाही अशा माणसाकडून हुंडा ओरबाडायची वृत्ती आणि त्यात संपलेलं एक कोवळं आयुष्य. मोहिनीच्या पत्रानं मकरंदजी काही प्रश्न उभे केलेत, आमच्यावर काही सवाल उभे केलेत, आमच्यासमोर काही आव्हानं उभी केलेत. काय वाटतं या सगळ्याबद्दल? मुळात ही कुप्रथा आहेच, याबद्दल काहीच आपल्या कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. हा पहिला मुद्दा. मला तर असं वाटतं की जे हुंडा घेणारे आहेत ते मुळात नामर्द असावेत असं माझं. आम्ही परवाच्या बीडच्या कार्यक्रमातही ते अत्यंत स्पष्टपणे बोललो. त्या नवऱ्या मुलाच्या अंगात कर्तृत्व नाही का? त्या आईबापाला एवढी भीक लागलेली आहे का? एवढे ते भीकमागे आहेत का? असा मला पडलेला प्रश्न आहे. मुळात लग्न हे 2 जीवांचं मिलन आहे. त्यातून पुढे त्या वंशाची वृद्धी होते. त्या नवऱ्या मुलाच्या ज्याचं आडनाव असतं ते पुढे लावलं जातं. ती आई त्या मुलांना जन्म देते, त्यांना सांभाळते, त्यांना शिकवते. यात तिचा सहभाग जास्त महत्त्वाचा नाही आहे का? बरं, आई म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येत नाही का? आईवरच्या कविता वाचून ऐकून एरवी गहिवरून जाणारे आपण, मग त्या आईला घरात येताना हुंडा देण्याची काय गरज असावी? जेव्हा आपण लक्ष्मी म्हणून स्वीकारतो, एखाद्या सुनेला म्हणा, एखादा सासराला, एखादा नवरा लक्ष्मी म्हणून तिला घरात घेऊन येतो, त्यावेळी तुम्ही त्यासाठी पण भीक मागायची, त्यासाठी पण अत्याचार करायचे? म्हणजे मला त्या कायद्याचं बोलामध्ये एक फार महत्त्वाचं वाक्य होतं, शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं हीच या समाजाची खरी समस्या आहे. आणि ही भयंकर शोकांतिका आहे. आजच नाम फाउंडेशनच्या वतीनं परळीजवळ एक तडोळी नावाचं गाव आहे, तिथल्या सातबाई कुटुंबियांमधल्या वडिलांनी आत्महत्या केल्या मुलींच्या लग्नाच्या टेन्शन पाहिजे. त्यांना नाम फाउंडेशनच्या वतीनं आज मदत करून आलो. बीड जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे परवा आपण जो सामूहिक विवाह सोहळा घेतला नामच्या वतीनं, तो ह्याच विचारातनं घेतला की मुळात यावर्षी पिकलंच काही नाही आहे, खरीपही नाही, रब्बीही नाही आहे आणि उपवर झालेल्या मुलींचं काय होणार? त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्याची योजना आपण राबवतोय. आता बीडला झालं, आता परभणीला होईल, उस्मानाबादला होईल. आपण सगळीकडनं तो प्रयत्न करतो आहोत. पण एकंदरीत सर्व समाजाने, सुशिक्षित वर्गाने एकत्र येऊन ह्या हुंड्याला आता नेस्तनाबूत करायची वेळ आली, हे मात्र निश्चित मला तसं ठामपणे वाटतं. सोपान मुंगाणे, आपण आपिकीनं नाडला गेलेला, उजाड झालेला मराठवाडा, या दोन्हींमध्ये एक गोष्ट कायम राहिली सोपानजी, आणि ती म्हणजे हुंड्याची प्रथा आजही छुप्या पद्धतीनं का होईना चालू आहे. परंतु आता त्याचं स्वरूप इतकं भयान आहे की एका मुलीला आपलं जीवन संपवावंसं वाटलं का तर आपल्या लग्नात होणारा खर्च आपल्या आईवडिलांना पेलणारा नाही आणि त्यापेक्षा हुंडा त्यांना झेपणार नाही. इतका हुंडा निष्ठुरपणे, निर्दयीपणे आजही मागितला जातोय सोपानजी.
उदय, या संदर्भामध्ये माझ्या मते आपण 2-3 वेळा चर्चा केली खाजगीमध्ये, आणि मी तुमच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की मराठवाड्यात जे आत्महत्या करतायत शेतकरी, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याचं एक वेगळं समीकरण आपण झाल्याचं गेले काही वर्ष पाहतो आहोत. माझ्या लहानपणी तर मी 1972चा दुष्काळसुद्धा पाहिलेला आहे, जो 72, 73, 74 आणि 75 असे सलग 3-4 वर्ष दुष्काळ होता. मी स्वतः रस्त्यावरती काम केलेलं आहे त्या काळामध्ये. परंतु हुंड्याची जी पद्धत आहे त्यावेळेला भले तो कमी असेल, म्हणजे प्रमाण त्याचं तेवढंच होतं पर्सेंटेज, परंतु अमाऊंटच्या ह्याच्यात बघितलं तर ते कमी असावं. परंतु आज साधा एखाद्या प्रायव्हेट संस्थेवरती, शैक्षणिक संस्थेवरती शिपाई म्हणून जर नोकरी करणारा एखादी व्यक्ती असेल तर तो माणूससुद्धा कमीत कमी 5 लाख रुपये हुंडा आणि सुईपासून ते पलंगापर्यंतच्या सगळ्या गोष्टीची मागणी करतो. शिवाय त्या लग्न करून देणाऱ्या बापाला आणखीन त्याच्यावरती 1,00,000-2 लाख रुपये जेवणावळी आणि इतर आहेर पाहेर मानपान या सगळ्या गोष्टीचा खर्च करावा लागतो. आज एवढे आकडे वाढलेले आहेत की डीएड झालेला साधा शिक्षक एखाद्या शाळेवरचा, ज्या शाळेला मान्यता आहे नाही कोणाला माहीत नाही, परंतु तो सुद्धा 21 लाख 20 लाख रुपये असा हुंडा मागतो. इंजिनियर असेल तर हा आकडा 30 लाखापर्यंत जातो. प्राध्यापक असेल तर 25 ते 30 लाख रुपये हुंडा सर्रासपणे मागितला जातो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हुंडा देणारा बाप आणि हुंडा घेणाऱ्या मुलाचा बाप हे अभिमानाने सांगतात की मी माझ्या मुलीला एवढा हुंडा दिला आणि लग्न लावून दिलं, आणि मुलाचा बाप सांगतो की माझ्या मुलाला 25 लाख रुपये हुंडा मिळाला. अरे वा वा, म्हणजे ही अभिमानाची गोष्ट ठरते आज मराठवाड्यामध्ये. मी तर म्हणतो की संतांची आणि नाथाची भूमी आहे मराठवाडा, परंतु या भूमीमध्ये आजही तिथे मोठ्या प्रमाणावरती एक मोठी चळवळ सुरू होण्याची गरज आहे. मी मकरंदचा अभिनंदन करीन की मकरंद आणि नाना पाटेकर यांनी जे काम सुरू केलेलं आहे ते खूप मोलाचं आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने ते मदत करतायत त्याच्याबरोबरीने माझं तर मत त्याच्या पुढे जाऊन असं आहे की या दुष्काळाच्या मागे दडलेला जो नाग आहे, आपण जो उदयजी मगाशी उल्लेख केला, तो नाग म्हणजे हा हुंडा आहे. आणि या हुंड्याच्या प्रथेच्या विरुद्ध या दोघांनी जर मोठ्या प्रमाणावर चळवळ सुरू केली तर त्याला माझं निश्चित असं मत आहे की त्याला प्रतिसाद मिळेल. आज एक मोहिनी लातूरमध्ये गेलेली आपण बघितली, परंतु मराठवाड्याच्या प्रत्येक गावामध्ये अशा अनेक मोहिनी आहेत ज्या की हुंड्यापायी ह्या विचाराला आलेल्या असू शकतात. आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मागे सुद्धा हुंडा हे एक फार मोठं कारण आहे. आपण मुंबई आणि पुण्यामध्ये बसून एअर कंडिशन केबिनमध्ये बसून मीडियामधून जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपण वास्तवाकडे खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करतो. उदयजी, मी तुम्हाला म्हणालो होतो मध्यंतरी पत्रकार दिनाच्या निमित्ताने ठाण्यामध्ये राज्यस्तरीय सभा झाली आणि त्यामध्येही या विषयावरती चर्चा झाली, माध्यमांची भूमिका आणि मराठवाड्यातला दुष्काळ. तर ह्याही वेळेला ही चर्चा झाली होती की मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ आहे त्याला सरकार कारणीभूत आहे किंवा सरकार कारणीभूत आहे, अनेक कारणं त्याला आहेत, परंतु त्यातलं महत्त्वाचं जे कारण आहे ही हुंडा प्रथा ही गेले अनेक वर्ष चालू आहे. आणि ह्या हुंड्यापायी प्रत्येक मुलीचे वडील आज अत्यंत उद्विग्न मनस्थितीमध्ये आहेत. त्यांना कर्ज काढून हुंडा द्यावा लागतो आणि कर्ज फेडण्यासाठी पुन्हा आत्महत्या अशा दुष्टचक्रामध्ये हे सगळा प्रकार अडकलेला आहे. यासाठी एका मोठ्या चळवळीची गरज आहे. संत एखादा आणखी निर्माण व्हावा मराठवाड्यामध्ये आणि त्यांनी या सगळ्या मराठवाड्याभर फिरून पुन्हा एखादी अशी एक मोठी मुवमेंट चालू करावी अशी मला वाटतं. हुंडा विरोधी कायदा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन 0 आहे. कुठेही हुंडा दिल्या घेतल्याची नोंद केली जात नाही. त्यामुळे हुंडा देणाराही सुटतो आणि हुंडा घेणाराही सुटतो. महारुद्र मंगळे, फार मोठ्या प्रमाणावरती विचार होण्याची गरज. महारुद्रजी, हुंडा डायरेक्ट जरी मागितला नाही गेला तरी अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या गोष्टींची मागणी केली जाते आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना अशा गोष्टींची मागणी केल्याचे अनेक प्रकार आमच्या समोर आले. हे हुंडा मागणारे जे आहेत ना त्यांना इथल्या कायद्याची, इथल्या समाजाची भीती वाटत नाही का? का त्यांना आत्ता सोपान म्हणले त्याप्रमाणे हे अभिमानानं प्रतिष्ठेनं मिरवायची गोष्ट वाटते? काय असतं त्यांचं मन? काय समाजाचा काही दबाव नाहीये का त्यांच्यावर? का नातेवाईकांचा काही दबाव नाहीये? महारुद्रजी, सर, आपण ही समजून घेण्याची गोष्ट आहे. खरंच सांगतो तुम्हाला की आपला समाज मोठा ढोंगी आणि बेशरम आहे, बेशरम. कारण जे लोक हुंड्याच्या विरोधामध्ये बोलतात
तेच लोक स्वतः हुंडा घेतात, भाषणं करतात, हुंडा किती चुकीचा आहे म्हणतात, आणि जेव्हा स्वतःचा प्रसंग येतो तेव्हा मात्र ते हुंडा घेतात. मला सांगा, हा सगळा समाज याच्यामध्ये सहभागी आहे म्हणूनच हे हुंडा प्रथा चालते आहे. लपून छपून नाही सर, उघडपणे अगदी बैठका होतात, बैठकामध्ये भाव ठरतात, आणि हे नवरे म्हणणारे बैल जे इंजिनियर असतात, डॉक्टर असतात, प्राध्यापक असतात, यांना कसलीही लाज वाटत नाही. हे आपल्या आईवडिलाचं उदाहरण देतात. ते म्हणतात की माझ्या आईवडिलांना हे पाहिजे, मला नाही आवडत पण माझ्या आईवडिलांना पाहिजे. या लोकांना स्वतःची बुद्धी आहे की नाही? खरंच सांगतो तुम्हाला, यांची उपमा बैलांशीच करायला पाहिजे. बाजारातले बैलांची जशी किंमत ठरते तशी ह्या स्वतःची किंमत ठरवून घेतात. अत्यंत चीड आणणार आहे सर हे. आणि मी बघतोय, मी एक 20 आत्ता स्टडी केल्यात, माझ्याकडे 20 केसेस आहेत ज्या मुलींचे लग्न झालेले आहेत अशा. त्यातल्या 18 मुलींची लग्न केवळ पैशासाठी झालेली नाहीत, आणि या मुली अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. हे सगळ्या शेतकऱ्यांच्यात असं नाही. कुणी क्लर्क आहे, कुणी LIC मध्ये काम करणार आहे, कुणी बँकेमध्ये छोटी शिपाई आहे. या सगळ्यांच्या लग्नांचे प्रश्न असे वाढलेले आहेत. आणि हे सगळं होण्याचं महत्त्वाचं कारण आहे सर, भ्रष्ट लोक, समाजामध्ये भ्रष्ट मार्गाने पैसा कमावणारे जे लोक आहेत यांनी लग्नाचा तमाशा केला आहे. एका लग्नावर हे लोक करोडो रुपये खर्च करतात, करोडो, आणि त्याला सगळी प्रतिष्ठा मिळते. आणि मग लोक काय करतात की याने इतके पैसे खर्च केले, मग मीही पैसे खर्च करतो, माझी ऐपत असताना मी खर्च करतो, आणि यातून हे सगळं वाढत चाललंय सर. हे थांबणार नाही आहे सर. असं म्हणजे आपल्या चर्चेनेही थांबणार नाही, कायद्यानेही थांबणार नाही, आणि प्रबोधनाने थांबणार नाही. एक मार्ग मला सुचतोय सर, यासाठी मुलींनी पुढे येण्याची गरज आहे. मुलींनी जर असं ठरवलं, त्याने जर शपथ घेतली की हुंडा मागणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही, तर सर हे सगळं बंद होईल. महारुद्र मंगनाळे, थोडा विचार करण्याची गरज. महारुद्र मंगनाळे, तुम्ही जी सूचना केली आहे ती मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि खानदेशातल्या, विशेषतः दुष्काळ आणि नापिकी असलेल्या भागामधल्या प्रत्येक मुलीपर्यंत G24 तासच्या माध्यमातून जाते आहे. याच संदर्भात एक अभिनेता म्हणून काय करता येईल, एक लोकचळवळीचा नेता म्हणून काय करता येईल, एक पत्रकार म्हणून काय करता येईल, बोलूया एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पात्रा G24 तास आपण पाहताय. दुष्काळानं छळलं, हुंड्यानं मारलं. दुष्काळानं छळलं, हुंड्यानं मारलं. प्रेक्षक हो, लातूर जवळच्या अत्यंत छोट्याशा गावामधल्या एका मुलीनं हुंड्याला द्यायला आपल्या आईवडिलांकडे पैसे नाहीत, किंबहुना त्याचा भार त्यांच्यावर पडू नये म्हणून स्वतःची जीवनयात्रा संपवली. तर नांदेड जवळच्या एका छोट्याशा खेडेगावात सतीश कदम नावाच्या एका भावानं हुंड्याची उर्वरित रक्कम देता आली नाही म्हणून स्वतःला विहिरीत लोटून दिलं. आजूबाजूला दुष्काळ, नापिकी, कोणाकडेच काही पिकलेलं नाही, कोणाच्याच डोक्यावरचं छप्पर सरळ नाही, कोणाच्याहीच अंगावरचं धडूतं सरळ नाही. अशा वेळेला माणसं एकमेकाला ओरबाडताना दिसतात आणि हुंडा मागताना दिसतात. हे सगळं थांबवायला हवं, याकरता आपण ही चर्चा करतोय. आपल्यासोबत मकरंद अनासपुरे, सोपान बोंगाणे, महारुद्र मंगनाळे आणि पद्माकर भिसे, मोहिनीचे चुलत बंधू हे आहेत. महत्वाची सूचना केली. मला असं वाटतं या भागामध्ये आपण त्या सूचनेवरच काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे, या दृष्टिकोनातून बोलायला पाहिजे. आणि ते म्हणजे हुंडा मागणारे मागणार आहेत, परंतु हुंडा देणाऱ्या बापाच्या मुलीनं आता ठामपणे उभं राहायची वेळ आली आहे की मी हुंडा मागणाऱ्या मुलाशी किंवा कुटुंबात जाणार नाही, मागणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही. परंतु आजच्या मुलींची अवस्था लक्षात घेता 18, 19, 20 वर्षे लग्न होतं, शिक्षण फारसं पूर्ण झालेलं नसतं, बाहेरचं जग पाहिलेलं नसतं, आत्मविश्वास नसतो, बरोबर कोणाशी तरी बोलावं असं कोणी नसतं, आधार नसतो. अशा काळात त्या मुलीनं हे धाडसाचं पाऊल, एखाद दुसरी मुलगी टाकू शकते, परंतु असा ठाम निर्धार त्या मुलीनं कसा करावा, काय सांगाल? नाही, मला वाटतं हे दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे. एकतर सुशिक्षित मुलांनी
मुलांनी आणि मुलींनी दोघांनी मिळून हे केलं पाहिजे. मुलांनी ठरवलं पाहिजे मी हुंडा घेणार नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे, मी षंढ नाही, मी नामर्द नाही, मी मुलीच्या वडिलांकडनं पैसे घेण्याचा मला काही अधिकार नाही, असं मुळात त्यांनी स्वतःची समज करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे काय होतं, त्या लग्न सोहळ्यामध्ये नातेवाईकांची फार बजबज असते पहा. म्हणजे त्या आईबापांचं 1760 नातेवाईक असतात मग, आणि दुसऱ्याच्या लग्नात आपण वाढणारे खूप असतात. म्हणजे आपण त्या पंक्ती पण बघतो, घ्या ना घ्या ना. आता ह्याला काही घरचं द्यायचं नसतं, पण त्या लोकांचे ताट ओसांडून जाईपर्यंत हा वाढत असतो. ते निवृत्ती महाराज त्यांच्या कीर्तनात दरवेळेस असं झोडपत असतात पहा अशा लोकांना. तर मुळात अशा लोकांना बंद केलं पाहिजे. ह्या बैठका ज्या होतात लग्नाच्या आधीच्या, तिथे अशी 65 मंडळींची आधी संख्या कमी केली पाहिजे की एवढंच द्या तेवढंच द्या. आता ह्याच्या काही बापाच्या घरचं जात नसतं, त्याला फक्त तिथे रेटून बोलायचं असतं. मुळात असे नातेवाईक आधी बंद केले पाहिजे. आणि मुलांनी आणि मुलींनी दोघांनी समंजसपणे ही गोष्ट आपण ठरवली पाहिजे. जसं मुलीला हुंडा न घेणारा नवरा करायचा असेल तर मुलाला सुद्धा आपण हुंडा घेणार नाही या सदरात पुढे आलं पाहिजे. मुळात काय, लग्न पुन्हा 2 जीवाचं मिलन आहे. मी मगाशी म्हणलं तसंच आहे, 2 जणांना आयुष्यभर एकत्र चालायचं आहे. तर त्यांनी ठरवायचं की मी तुझ्याकडनं हुंडा घेणार नाही आणि तूही मला देऊ नका, असं दोघांनी परस्पर ठरवलं पाहिजे. म्हणजे माझ्या वैयक्तिक लग्नात मी जे केलं होतं, म्हणजे मी आणि माझ्या बायकोनी आम्ही एकत्र बसून ते ठरवलं. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की मुळात हुंडा हा विषयच नको. आणि माझं लग्न मी केलं पुण्यामध्ये. त्याचं कारण असं की मराठवाड्यातनं सगळे नातेवाईक तिथं मुंबईत आणून त्या मुलीच्या वडिलांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना त्रास देण्यापेक्षा आम्ही एक सुवर्ण मध्य काढला की पुण्यात लग्न करू आणि अर्धा खर्च करायचा. जे काही नातेवाईक जीव घालायचे त्यात अर्धे पैसे माझे अर्धे तुझे. कारण मी म्हणलं बायकोला तू घरनं काही आणायचं नाही, माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. या पद्धतीनं मुलांनी पुढे येणं गरजेचं आहे, त्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. कारण मुलींना एकदम बोलता येत नाही, कारण आपल्याकडची संस्कृती सुद्धा स्त्री प्रधान नसल्यामुळे, पुरुष प्रधान असल्यामुळे पुरुष बोलू देत नाहीत बायकांना. तर बायकांनी पुढे येऊन बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रत्येक आईने समजून घेतलं पाहिजे, जसं आपण आपल्या मुलासाठी हुंडा घेणार आहोत तशी आपल्याला मुलगी असेल तर आपल्यालाही द्यावा लागणार आहे. आता हे बार्टर सिस्टीमसारखं, हिच्या लग्नात एवढे गेले त्याच्या लग्नात त्याचं वसूल झालं पाहिजे, ही पण विकृती वृत्ती आहेच आहे. तर ह्या सगळ्याला मुळात तरुणांनी आता हात घालण्याची गरज आहे. या जुन्या रूढी परंपरा ह्या नेस्तनाबूतच करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणलं अशा पद्धतीचं तरुण मुलं आणि मुली त्यांनी एकत्र येऊन समंजसपणे जर गोष्ट ठरवली तर नामच्या वतीनं आपण सामूहिक विवाह सोहळ्याचं आता सुरूच केलेलं आहे. कारण आपण ते म्हणलं आहे की हा एक महत्त्वाचा पार्ट आहे शेतकऱ्यांना त्रास देणारा, शेतकरी बांधवांना किंवा गरीब बापांना त्रास देणारा, की हुंड्यासाठी हे पैसे जमवताना बापाच्या नाकी नऊ येतात, त्याला खूप त्रास होतो. आणि मुलगी होणं हेच आता धास्तीचं वाटेल बापांना जर अशीच प्रथा सुरू राहिली तर. मुळात मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जाऊन सुद्धा चांगलंच काम करणार आहे. कारण मुली पहा नोकरी पण करतात तिकडे जाऊन, सासरी जाऊन. म्हणजे हुंडाही द्यायचा, नोकरी करायची, मुलंही जन्माला घालायची, त्यांनाही सांभाळायचं, हे जास्त त्रासदायक आहे. म्हणून मुळात नवरा बायकोंनी समंजसपणे ह्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. तरुण तरुणींनी पुढे येणं गरजेचं आहे आणि सामूहिक विवाहासारख्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सोपान मोंगाडे, आपण मराठवाड्याची सामाजिक वीण जी आहे ती अत्यंत जवळून पाहता, आपण इतके वर्ष ती अभ्यासत आलेला आहात. ज्या भागामध्ये नापिकी आहे, ज्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पसरलेला आहे, ज्या ठिकाणी रात्री खायला जेवायला पैसे नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे, अशा ठिकाणी आत्ता मकरंजी म्हणले त्याप्रमाणे सामुदायिक विवाह ही आता एक रूढमान्य आणि जनमान्य पद्धत व्हायला पाहिजे का, आणि त्याकरता काय करायला हवं, विशेषतः माध्यमांनी काय करायला हवं? सोपान मोंगाडे. नाही, आता मकरंदनी सांगितलं किंवा यांनी जी सूचना केली आहे ती खरोखरच चांगली आहे. आणि या संदर्भामध्ये खरंच मराठवाड्यामध्ये एक मोठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यासाठी मकरंद, नाना पाटेकर वगैरे अशा मंडळींनी जर पुढाकार घेतला तर कदाचित त्याला चांगला प्रतिसादही मिळू शकेल. आणि आता जसं आपल्याला चर्चेमध्ये लक्षात आलं तसं आहे की हुंडा देणारा जो बाप आहे मुलीसाठी तो देतो दुर्दैवाने, आणि जेव्हा मुलाचं लग्नाची वेळ येते तेव्हा तोच बाप पुन्हा हुंडा मागतो. म्हणजे ह्या दोन्ही बाजूनी चालणाऱ्या गोष्टी आहेत.
आणि ह्या कुप्रथा त्यामुळे थांबायला तयार नाही आहेत. ज्या बापाला वेदना होतात की मुलीचा हुंडा आता मी कुठून आणू, एवढे पैसे कुठून गोळा करू, तो बाप देताना जेव्हा अशा व्यथा असलेल्या परिस्थितीमध्ये देतो तेव्हा मुलाच्या लग्नाच्या वेळेला तो हुंडा मागायला उभा असतो. कारण तो म्हणतो मी मुलीच्या लग्नात एवढा हुंडा दिलाय तर आता मुलाच्या लग्नात मी वसूल करीन. तर हे दुष्टचक्र थांबवण्याच्या दृष्टीने जर सामूहिक विवाह झाले आणि मुलांनी आणि मुलींनीच, आजच्या तरुण मुलांनी आणि तरुण मुलींनी पुढाकार स्वतःहून घेतला की मी हुंडा देणार नाही आणि मी हुंडा घेणार नाही, तर ही गोष्ट घडू शकते. जुनी पिढी हा विचार करू शकत नाही, कारण ते पूर्णपणे त्या प्रथा आणि रूढींमध्ये गुरफटलेली मंडळी आहे. आणि जसं त्यांना लांब ठेवू आपण, जेवढं लांब ठेवू तेवढं ही प्रथा हळूहळू कमी होऊ शकते. आणि आपण एकीकडे ग्लोबलायझेशनच्या गप्पा मारतो, जग 21व्या शतकाकडे जाते असं सांगतो, परंतु ग्रामीण भागामध्ये आजही आम्ही 15व्या किंवा 18व्या 19व्या शतकामध्ये आहोत अशी परिस्थिती आहे. आज मराठवाड्यामधल्या शेतीचा जर विषय आपण घेतला तर शेती आज एवढी कमी झालेली आहे. एका कुटुंबामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 50 एकर 25 एकर 20 एकर 15 एकर शेती असायची. आज त्या शेतीच्या विभागण्या झाल्या, वाटण्या झाल्या. तिथं आज कोणाच्याकडे 2 एकर 2.5 एकर 3 एकरवरती शेती आलेली आहे, कोणाकडे अर्धा एकर शेती आहे, ती नापिकी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलीच्या लग्नाच्या वेळेला हुंड्याची वेळ येते तेव्हा त्या बापाला तो पैसा कुठून उभा करावा असा प्रश्न पडतो आणि मग तो एखाद्या सावकाराकडे जातो. आजच्या बातम्यांमध्ये आपण एका सावकाराने एका शेतकऱ्याला विष पाजल्याची बातमी दाखवली. कारण शेतकरी काय करतो की तो शेती विकायला तो तयार होत नाही, कारण त्याला समाजाची भीती वाटते. समाज आपल्याला हिणवेल की बाबा याला हा शेती विकायला काढली म्हणजे तो अपमानास्पद वाटतं त्याला. म्हणून तो काय करतो की शेती कुठल्या तरी सावकाराकडे जाऊन गुपचूप जाऊन त्याच्याशी जाऊन तो व्यवहार करतो आणि शेती गहाण ठेवतो. मग तो आवाचे सवा व्याज 5% 10% व्याजाने तो कर्ज घेतो आणि मुलीचं लग्न करतो. त्यानंतर ते कर्ज फेडताना मात्र त्याच्या नाकी नऊ येतात आणि ते कर्ज कधीही फिटलं जात नाही. शेवटी ती जमीन सावकार गिळंकृत करतो आणि मग या शेतकऱ्यावरती पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ येते. किंवा जी सुज्ञ मुलं असतात किंवा जी अशी मोहिनीसारख्या अत्यंत नाजूक मनाच्या मुली असतात, पद्माकर भिसेंना विचारूया. पद्माकर भिसे, नेमकं काय करावं लागेल की आपल्या आसपासच्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशामध्ये अशा प्रकारच्या आणखीन मोहिनी सारख्या केसेस होऊ नयेत? जो दुःखद प्रसंग आपल्या कुटुंबावर आला तसे प्रसंग आणखीन कोणावरही येऊ नयेत याकरता नेमकं काय केलं पाहिजे? आता ज्या चर्चेतनं 2 महत्त्वाचे मुद्दे आले आहेत ते म्हणजे मुला आणि मुलीनं, मकरंजीने फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की मुला आणि मुलीनं एकत्र आलं पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे की मी हुंडा देणार नाही आणि मी हुंडा मागणारही नाही. त्याचप्रमाणे सामुदायिक विवाहाचा मुद्दा मगाशी पुढे आला होता. या दोन्हीबद्दल आपण काय सांगाल? हो, तर एक पहिला मुद्दा बोलायचा म्हणजे झालं तर सर, मला असं वाटतंय की आपला देश हा पुरुष प्रधान असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला सर लेडीजला म्हणजे स्त्रियांना बोलण्याची किंवा असं पुढे येण्याची किंवा असं पुढे येऊ देण्याची कमीत कमी मला तर वाटतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये अजून तर अशी काही प्रथा कुठं चालू झालेली नाही. आणि ती चालू करण्यासाठी एक चळवळ उभी करावी लागेल आपल्याला. आणि ती चळवळ जर आपण उभी करू शकलोत सर्वांनी मिळून, म्हणजे आता मकरंजी साहेब आहेत, पाटेकर साहेब आहेत, अजून यासारखे बरीच म्हणजे चांगली मंडळी आहे जेणेकरून ते ग्रामीण भागामध्ये एखादी चळवळ उभी करू शकतात आणि त्यांच्याबरोबर सर्वांनीच त्यासाठी योगदान दिलं पाहिजे. तर अशामधून जर म्हणजे व्यवस्थित जर चळवळ उभी राहिली तर बरं होईल. आणि ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचे जी कुठल्या ना कुठल्या मार्गामधून त्यांच्यासाठी एक चांगली दिशा मिळेल त्यासाठी. बरोबर आहे महारुद्रजी, मुलींनी उभं राहणं हे बोलणं अतिशय महत्वाचं आहे, ते सोपं वाटतं, परंतु आता पद्माकर भिसे यांच्या बोलण्यातला जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे आणि तो म्हणजे ज्या मुलीवर अशा प्रकारची बंधनं आहेत किंवा ज्या एका घुसमट भरल्या वातावरणात ती वाढत असते अशा ठिकाणी त्या मुलीला माझघरात सुद्धा म्हणजे हॉलमध्ये यायची सुद्धा कोणी बाहेरचा माणूस आला तर परमिशन नसते. ती दारा आडून किंवा पडद्या आडूनच बघत असते किंवा अशा प्रकारची वातावरण असतात किंवा 4 मुली एकत्र आल्याशिवाय कॉलेजला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असते. अशा ठिकाणी आपण त्या भागातनं आलेले आहात, आपण त्या भागातनं महारुद्रजी पत्रकारिता करता, त्या मुलींना उभं राहण्याकरता
नेमकं आता या क्षणाला माध्यमांनी काय करावं लागेल? हा सर, माध्यमाची भूमिका आहेच, पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे त्यांच्या आईवडिलांची सर. आईवडिलांचा आपल्या लेकरांशी संवादच नाही आहे सर. संवाद नसल्यामुळं हे सगळे प्रश्न तयार झाले असं मला वाटतं. आईवडिलांनी जर मुलीला लग्न हा विषय नीटपणे समजून सांगितला तर एवढी गंभीर परिस्थिती तयार होणार नाही आहे सर. हुंडा हा विषय शेवटी समाज मान्य आहे सर, सगळ्या समाजात त्याला मान्यता आहे. त्यामुळं आपण जरी बोललो तरी समाजावर याचा फार मोठा परिणाम होईल असं नाही. मी जी म्हटलं की मुलींनी अशी प्रतिज्ञा करायची, ती एका मुलीने नाही सर, सगळ्या मुलींनी जर असे ठरवलं की मी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही तर हे पूर्णपणे बदलेल सर. दुसरा मार्गच नाही आहे. आणि मुलींच्या बाबत तर आपण म्हटलं तर आता मुलींना फक्त शिक्षण उपयोगाचं नाही आहे, मुलींना शिक्षणासोबतच स्वावलंबी बनणं गरजेचं आहे. स्वावलंबी असलेली मुलगी लग्नाबाबत फार चिंता करत नाही सर. माझे अनुभव आहेत की 28-30 वर्ष वयाची मुलगी प्राध्यापिका असेल, डॉक्टर असेल तर तिला लग्नाची चिंता नाही आहे किंवा ती काही तडजोडी करून लग्न करावं असं म्हणत नाही. या मुली ज्या केवळ नाममात्र शिकलेल्या आहेत किंवा केवळ शिकलेल्या आहेत, ज्या स्वावलंबी नाहीत, त्यांच्या दृष्टीने लग्न हा विषय अधिक गंभीर आहे. कारण आईवडिलांना वाटतं त्या मुलींना ठेवायचं कुठं, करायचं काय यांचं, मग काही करा, कुठलीही तोडजोड करा आणि लग्न करा. ही परिस्थिती बदलायची असेल तर मुलींना स्वतःच्या पायावर उभं करणं अत्यंत गरजेचं आहे सर. आणि सामूहिक विवाह वगैरे ठीक आहे सर, हे पण वरवरचे उपाय आहेत. मुख्य गोष्ट जी आहे ती मुलींना स्वावलंबी करण्याची गरज आहे. मुली जर स्वावलंबी झाल्या तर या नक्कीच या पद्धतीने विचार करतील. आपण मुलं आणि मुली असं जरी म्हणत असलो तरी आजची परिस्थिती जर बघितली, मकरंजी, मुलं या आपण मकरंजीचा विचार ऐकूयात. मकरंजी, मला असं वाटतं ह्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावागावामध्ये महिला ग्राम संवाद कक्ष उभा राहणं गरजेचं आहे, जिथे फक्त महिलांना प्रवेश असेल. महिलांनी महिलांसाठी चालवलेला तो कक्ष असला पाहिजे. म्हणजे काय होईल की गावातले सगळे महिला जर एकत्र आल्या तर त्यांच्यामध्ये जर त्या समस्येविषयी बोलणं झालं तर मुळात त्यांचं एक स्ट्रॉंग युनिटी तयार होऊ शकते. म्हणजे नुसतं आता इथे लग्नाच्या बाबतीत काय होतं की मुळात पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे गावामध्ये महिलांना मुळात पुढेच येता येत नाही. पण जर महिला ग्रामसंवाद कक्ष केला आणि तिथे सगळ्या बायका आणि तरुण मुली एकत्र येऊन त्या जर बोलत राहिल्या अशा समस्येवर तर त्या स्ट्रॉंग होऊ शकतील आणि त्यांच्या वतीने एक डेफिनेट भूमिका ठरू शकेल असं मला वाटतं. मकरंजी, खरं तर आजचा हा प्रसंग आणि हा क्षण हा अत्यंत दुर्दैवी आहे, जसा तो भिसे कुटुंबियांशी आहे किंवा सतीश कदम यांच्या कुटुंबियांसाठी आहे. परंतु आपण हा कार्यक्रम का करतोय मकरंजी, तर मर्ढेकरांच्या कवितेत फार सुंदर म्हटलं होतं, नाही कुणी का कुणाचा, आई लेक बाप लेक मामा भागाचा, मग अर्थ काय बेंबीचा या विश्वचक्री, येतो उर का भरून जाती आतडी तुटून, कुणी कुणाचा लागून नाही. जरी ती आपली कुणीही कुणाचीही नव्हती तरी देखील मकरंद आज हे सगळं बघताना ही कुठेतरी आपल्याच कुटुंबातली आहे, हा कुठेतरी गेला तो आपल्याच जवळचा आहे असं वाटत असतं. म्हणून या कार्यक्रमाचा शेवट करताना आपला जनमानसावर मराठवाड्यातल्या जनतेवरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण तरुणीवर चित्रपट पाहणाऱ्या आणि न पाहणाऱ्या देखील खूप मोठा प्रभाव आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ही अत्यंत महत्त्वाची असलेली एक सामाजिक विश्वासार्हता आहे, ती विश्वासार्हता मिळालेली आहे. मी तुम्हाला अशी विनंती करतो की आपण मराठवाड्यातल्या अशा मुलामुलींना एक आत्मविश्वास देण्याकरता या कार्यक्रमाच्या शेवटी म्हणून काय आवाहन कराल? मकरंद अनासपुरे. मुळात सर्व तरुण तरुणींनी, शिकलेल्यांनी आधी हा पुढाकार घ्यायला पाहिजे. सुशिक्षित तरुण तरुणींनी ही कुप्रथा आपल्याला बंद करायची, ह्याकडे पुढे येणं, ह्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. महाविद्यालयात आपण शिक्षण घेतो, आपण उच्च शिक्षित पाहिजे. ज्या दोघांना लग्न करायचं आहे त्या दोघांनी समोरासमोर बसून ही गोष्ट ठरवली पाहिजे. मुलीने सांगितलं पाहिजे मी हुंडा देणार नाही आणि मुलांनाही सांगितलं पाहिजे मी हुंडा घेणार नाही. जोपर्यंत आपण एखाद्या प्रथेला मोडण्यासाठी पुढाकार घेत नाही तोपर्यंत ती प्रथा मोडली जाणार नाही आणि ती एखाद्या रोगासारखीच समाजभर पसरत जाईल. आणि आज मोहिनीचं जे झालं, खरं म्हणजे तिने ज्या पद्धतीनं मरण स्वीकारलं ते आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणार आहे. आपण सगळे एवढे पुरोगामित्वाच्या गप्पा मारतो, इतकं पुढं गेल्याच्या गप्पा मारतो, त्या सगळ्यांनी आज शर्मेने मान खाली घालणं गरजेचं आहे असंच मला वाटतं. कारण त्या मुलींनी एक रिॲक्शन दिली, एक समाजाच्या थोबाडीत मारून ती निघून गेली की ही प्रथा मुळात तुम्ही बंद करा.
आणि म्हणून तरुण तरुणींनी ह्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. जुन्या रूढी परंपरेत अडकलेली जुनी माणसं त्यांना आता टाकून द्या आणि नव्यांनी समोर येऊन बोलणं गरजेचं आहे. मी हुंडा देणार नाही आणि मी हुंडा घेणार नाही हा मंत्र सर्व तरुण तरुणींनी आपल्या एकमेकांमध्ये पसरवणं गरजेचं आहे. प्रेक्षको, हुंड्याची प्रथा वाईटच. हुंडा मागणं आणि हुंडा देणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तरीही समाजातली हुंड्याची ही कीड नष्ट झालेली नाही. अगदी दुष्काळानं शेतकऱ्याची पार दैना करून टाकली आहे. अगदी नागवा झालेल्या शेतकऱ्याकडूनही मुलीच्या लग्नासाठी हुंडा मागणारे लोक अजूनही आहेत. काय म्हणायचं अशा लोकांना? खरं तर अशा अवघड परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायचा की त्यांच्याकडे जे काही आहे ते उरलं सुरलं देखील दोन्ही हातांनी ओरबाडून घ्यायचं. शेतकऱ्याच्या वाट्याला इथं चतकोर येत नाही तिथं त्याचं ताटच ओढून घ्यायचं. मग उद्या एखाद्या बापानं स्त्री भ्रूण हत्येचा विचार केला तर त्याची मानसिकता आम्ही कशी समजणार? खरं तर हुंडा मागणाऱ्या मुलांशी लग्नच करणार नाही असा ठाम निर्धार तमाम मुलींनी आता करायची वेळ आली आहे. तसंच हुंडा मागणार नाही असं मुलांनी म्हणायची वेळ आली आहे. दुष्काळाच्या निमित्तानंच नव्हे तर इतरत्रही महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना असं आवाहन की अशा प्रकारची कुठली घटना तुमच्या समोर आली तर कृपा करून जवळच्या अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना कळवा. शेतकरीच नाही तर कोणाच्याही मुलीच्या बापाकडून हुंडा मागू नका. लग्न ही दोन जीवांनी अत्यंत साधेपणानं करायची गोष्ट आहे. ज्यांना खर्च परवडत नसेल त्यांनी सामूहिक विवाह करा, पण हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून कुणा भावाला यापुढे अशी विहिरीत उडी टाकायला भाग पाडू नका. या महाराष्ट्रात कोणत्याही मुलीला आपल्या वडिलांकडे आपल्या लग्नासाठी पैसे नाहीत. त्यांच्याकडे फक्त 1 एकर जमीन होती, तीही त्यांना विकायला लागते. म्हणून खंत वाटून आत्महत्या करायला लावू नका. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.